11,500 रुपयामध्ये 1 एकरचं ठिबकचं पॅकेज होतं. त्याचा जन्म का झाला? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही चर्चा कायमच राहते की हे लोक इतक्या चांगल्या क्वालिटीची ठिबक इतक्या कमी रेटमध्ये का देतात, की असं का होतंय, लोक ठिबक का बदलवतायत. तर त्याच्यामध्ये मला कारण सापडलं आणि म्हणून आम्ही अशी ठिबक बनवायचा निर्णय घेतला की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला 5 वर्ष 6 वर्ष त्या ठिबकचे पूर्ण फायदे भेटतील. तुमची ठिबक उंदीड, खडीखाप किंवा त्यासारखे प्राण्यांनी खाऊ नये किंवा कुरतरू नये तर काय करावं. महाग ठिबक आणि आमची 11,500 रुपयाची ठिबक, समजा 30-40-50 हजार रुपये 1 एकरची ठिबक आणि 11,500 रुपयाची 1 एकरची ठिबक, ह्या दोघींचे सारखे फायदे भेटत आहेत, सारखे गुणधर्म आहेत, सारखं आयुष्य भेटतंय आणि त्याच्यामुळे जर तुमच्या उत्पन्नावर म्हणजे पिकावर काही फरक नाही पडते तर मग खर्च का करावा. तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, कारण त्यांचा जर 1 रुपया वाचला तर शेतीमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे आज. कारण तुम्हाला माहिती आहे सरकार काही मदत करत नाही, निसर्ग साथ देत नाही, तर अशा वेळेस आपणच एकमेकांना मदत करणं फार महत्त्वाचं आहे. महागडी ठिबक का नाही वापरायची? तुम्हाला माहिती आहे की हिरा ॲग्रो इंडस्ट्री प्रसिद्ध आहे 11,500 रुपयामध्ये 1 एकरची ठिबक देण्यासाठी. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही चर्चा कायमच राहते की हे लोक इतक्या चांगल्या क्वालिटीची ठिबक इतक्या कमी रेटमध्ये का देतात. तर मी ह्या पॅकेजबद्दल काही नाही बोलणार आहे आज. तुम्हाला ह्या पॅकेजबद्दल जास्तीची माहिती पाहिजे तर त्या व्हिडिओची लिंक मी इथे आय बटन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही ती बघा. पण 11,500 रुपयामध्ये 1 एकरचं ठिबकचं पॅकेज होतं, त्याचा जन्म का झाला याचं कारण जर मी तुम्हाला सांगितलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला समजून जाईल की महागडी ठिबक शेतकऱ्यांनी का नाही वापरायची. तर बघा, साधारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 2011मध्ये मी इंडस्ट्रीमध्ये आलो आणि जळगावमध्ये हे एक युनिट लावलं ठिबक, स्प्रिंकलर, मल्चिंग पेपर वगैरे बनवण्याचं. आणि आज एवढा 12-13 वर्ष झाले मी काम करतोय. ह्या 12-13 वर्षामध्ये मी भरपूर शेतकऱ्यांशी बोललो, त्यांच्या शेतावर गेलो, त्यांचं मत बघितलं की बाबा काय आहे, त्यांना गरज काय आहे. आणि सुरुवातीला जसं 2011-12ला मी इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा मला पण तेच वाटायचं की बाबा आपण पण महागडी ठिबक विकावी. पण महागडी म्हणजे किती, तर एकरी 20-22 हजार रुपये. तुम्ही तुमच्या गावामध्ये जी एकरी 50,000, 60,000, 70,000 रुपयाला 1 एकर घेतात ते तर पूर्णपणे चुकीचं आहे. पण एकरी 20-22-25 हजार इथपर्यंत ठीक आहे. मग सुरुवातीला मलाही तेच वाटायचं की हो बाबा, आपण जर हेवी ठिबक शेतकऱ्यांना दिली तर शेतकरी आनंदी राहतील आणि आपल्या कंप्लेंट वगैरे पण कमी येतील, ठिबकचं आयुष्य जास्ती भेटलं तर साधारणपणे रिपीटेड कस्टमर किंवा परत जे शेतकऱ्यांना चांगलं सर्व्हिस भेटली आहे ते परत आपल्याकडे येतील. पण एक 16, 17, 18 या वर्षांमध्ये माझ्या लक्षात काय आलं की ज्या लोकांनी सुरुवातीला माझ्याकडनं जी ठिबक घेतली होती महागाची, ते लोक वापिस माझ्याकडे येत आहेत की सर ठिबक आम्हाला बदलवायची आहे. मग जेव्हा मी ते कारण शोधत गेलो की असं का होतंय, लोक ठिबक का बदलवतायत, तर त्याच्यामध्ये मला कारण सापडलं ठिबकचे जे ड्रिपर आहे ना हे चोकअप होतात. दुसरं कारण सापडलं की ड्रिपरला जे ठिबक आहे त्याला उंदीर कुरतरतात किंवा जो शेतमजूर वगैरे काम करतोय तो त्याचे काम करत असताना तुकडे होतात आणि मग ते जास्ती जॉयनर लागतात आणि मग एवढे जॉयनर लावण्यापेक्षा नवीन घ्यायचं. तिसरं कारण सापडलं की ठिबक चोरी झाली. पण मला हे कारण नाही सापडलं की ठिबक खराब झाली. ज्या नड्या होत्या त्या उन्हात फाटायला लागल्यात, त्याचे तुकडे पडायला लागले. तर हे कारण एकाही शेतकऱ्याचं नव्हतं. साधारण मी 200, 300, 500 शेतकऱ्यांसोबत बोललो असेल तर सर्व शेतकऱ्यांनी मला हे 3च कारणं सांगितले. हे कारण एकाही शेतकऱ्याने सांगितलं नाही की बा कारांतराने उन्हामुळे ती नळी खराब झाली किंवा तिचे तुकडे पडलेत. मग माझ्या लक्षात आलं की बाबा शेतकरी जर 5 वर्ष 6 वर्षापेक्षा ठिबक जास्ती वापरूच शकत नाही आहे तर आपण त्याला अशी ठिबक देतोय की जिचं आयुष्य 20 वर्ष आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिबकची कॉस्ट वाढते आणि ज्याचा फायदा त्या शेतकऱ्याला होतच नाही आहे. तर मग हा खर्च करून नक्की फायदा कोणाचा. आणि म्हणून
आम्ही अशी ठिबक बनवायचा निर्णय घेतला की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला 5 वर्ष 6 वर्ष त्या ठिबकचे पूर्ण फायदे भेटतील. जसे की थेंब थेंब पाणी पडेल, सर्व झाडांना एकसारखं पाणी पडेल, कुठे जास्ती कुठे कमी नको पडायला, त्या ज्या नद्या आहेत त्या उन्हामुळे खराब व्हायला नको, तर हे सर्व फायदे भेटतील. पण त्याची किंमत कमी करता येईल का? आणि मग आम्ही आधी हिरा नावाची फक्त गोल इनलाईन बनवायचे, मग तिच्यात थोडं हलकं बंडर बनवलं, त्याचं नाव डायमंड ठेवलं. तिच्यात अजून एक हलकं बंडर बनवलं, त्याचं नाव कोहिनूर ठेवलं. आणि त्यावेळेस ते कोहिनूर आम्ही 1000 रुपयाला एक बंडर द्यायचे ना, तर खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात ते प्रसिद्ध झालं होतं. आताही ते काय 100 रुपये महाग असेल, 100-150 रुपये. पण आता तुम्ही जे गोल बंडर तुमच्या गावात 1000 रुपयाला घेतात, ती क्वालिटी आणि आमचं कोहिनूरची क्वालिटी खूप मोठा फरक आहे. कारण आता तुम्हाला एक अनुभव आला असेल की तुमची नळी उन्हात फाटली, त्याचे धारा पडल्या किंवा त्याचे तुकडे पडले, तर असं जर कुठल्याही कंपनीच्या ठिबकबद्दल झालं तर ही पूर्णपणे ठिबक कंपनीची चुकी आहे, शेतकऱ्याची चुकी नाही आहे. तर तुम्ही कुठलीही ठिबक घेताना हे बोलून घ्या की बाबा तुम्ही दिलेल्या गॅरंटी वॉरंटीमध्ये किंवा किमान 2 वर्ष याचा भुगा पडायला नको, याचे तुकडे पडायला नको. आणि आमचं जे आजही कोहिनूर आहे त्याचं तसंच काही होत नाही. आणि जे आमचं 11,500 रुपयात 1 एकरचं पॅकेज आहे त्याची पण 2 वर्ष गॅरंटी वॉरंटी सर्व आहे. आणि 2 वर्षात जर उन्हामुळे त्याला काही झालं नाही, तर मी तुम्हाला आज ऑन कॅमेरा सांगतो की उन्हामुळे पुढचे 10 वर्षही ते काही होणार नाही, त्याला कधीच काही नाही होणार. तर मग तसं करत करत आम्ही रेट कमी करत गेलो आणि मग 11,500 रुपयाचं आमचं जे पॅकेज आहे, याच्यात आमच्या लक्षात आलं की बाबा मोठी कंपनी जे ठिबक देते आणि त्याचं जसं असतं की बाबा टर्बो ड्रिपर पाहिजे म्हणजे कमी चोकअप होईल, ते यातही आहे. त्याच्यात जो ड्रिपरमध्ये अँटी फंगस कोटिंग पाहिजे ते यामध्ये पण आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रेशर 1 kg भेटलं तर जेवढं पाणी सांगितलं आहे ठराविक वेळेमध्ये, जसं तासाला 4 लिटर किंवा तासाला 2 लिटर एवढंच पाणी याच्यामध्येही पडतं. मग आणि उन्हात टिकायची तर गॅरंटी वॉरंटी घेतलीच आहे. मग त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा काय होतो की खर्च झाला 3 पट कमी आणि आयुष्य भेटतं तेवढंच. म्हणूनच महागडी ठिबक तुम्ही वापरायला नको. आता जे दुसरं कारण मी सांगितलं उंदराचं, बघा ते तर प्रत्येक गोष्टीला लागू आहे, तिच्यावरही उपाय मी दिलेला आहे. त्याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवली आहे की तुम्हाला जर वाटत असेल की तुमची ठिबक उंदीड, खडीखाप किंवा त्यासारखे प्राण्यांनी खाऊ नये किंवा कुरतरू नये तर काय करावं, तोही उपाय मी दिला. इथे जास्ती व्हिडिओ मोठी करायची नाही. ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ती व्हिडिओची लिंक मी ते आय बटन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही ते बघून घ्या. पण तो जो मुद्दा आहे तो त्या भारी ठिबकला पण आहे आणि आमच्या हलक्या ठिबकला पण आहे. हलकी नाही, कमी रेटच्या ठिबकला पण आहे. मग काय, आणि राहिला तिसरा चोरी चपाटी, तर उरत जी महागाची ठिबक आहे ती लवकर चोरी होते. ही जी कमी रेटवाली ठिबक आहे हिला मार्केटमध्ये पाहिजे तशी किंमत भेटत नाही त्या चोराला, त्या भंगारवाल्याला, म्हणून तो चोरी करत नाही. तर ठिबक खराब होण्यासाठी मी हे जे 3 कारणं सांगले, हे सोडून जर काही कारण असेल की जे माझ्या हातून सुटलं आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावरही डिटेलमध्ये माहिती देईल. आणि जर महाग ठिबक आणि आमची 11,500 रुपयाची ठिबक, समजा 30-40-50 हजार रुपये 1 एकरची ठिबक आणि 11,500 रुपयाची 1 एकरची ठिबक, ह्या दोघींचे सारखे फायदे भेटत आहेत, सारखे गुणधर्म आहेत, सारखं आयुष्य भेटतंय. आणि त्याच्यामुळे जर तुमच्या उत्पन्नावर म्हणजे पिकावर काही फरक नाही पडत आहे तर मग खर्च का करावा, याचं मला वाटतं की हे महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मी तुमचं मनातलं सर्व शंकांचं निरसन केलं आहे. आणि समजा तुम्ही आता हे 11,500 रुपयाचं 1 एकरचं पॅकेज घेतलं आणि ठिबक चोकअप झाली 5 वर्षाने, फक्त नळ्या बदलवा, बाकी सर्व फिटिंग तर तीच आहे जी तुम्हाला महाग पॅकेजमध्ये भेटते. तुम्ही आज मी ह्या 11,800 रुपयाचा उल्लेख करीन, कारण 11,500 रुपयामध्ये आम्ही लोखंडी फिल्टर देतो, नॉन ISI. 11,800 रुपयामध्ये आम्ही प्लॅस्टिक ISI स्क्रीन फिल्टर देतो की जे ISI किंवा सबसिडीचा फिल्टरमध्ये भेटतं. PVC पाईप आम्ही ISI वालाच देतो. टेकअप ग्रोमेट जॉईनर असंही फार मोठा बाजार नाही आहे, 400-500 रुपयाचा बाजार आहे, तरी तीच क्वालिटी आहे जी तुम्हाला सबसिडी किंवा ISI ठिबकमध्ये भेटते. मग फरक कुठे पडतोय?
तर मला वाटतं तुमच्या मनातल्या शंकांचं मी निरसन केलेलं आहे आणि तुम्ही आता महाग ठिबक वापरायच्या नादात लागणार नाही. आणि ही माहिती महत्त्वाची आहे म्हणून ह्या व्हिडिओला लाईक करा. माझी मेहनत आवडत असेल तर लाईक करा. तुम्हाला कंटेंट आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोचवा. कारण त्यांचा जर 1 रुपया वाचला तर शेतीमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे आज. कारण तुम्हाला माहिती आहे सरकार काही मदत करत नाही, निसर्ग साथ देत नाही. तर अशा वेळेस आपणच एकमेकांना मदत करणं फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.